आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायला कधी मागे पुढे बघायचं नाही, संधी शोधत बसायचं नाही. ज्यावेळी मनात प्रेम येईल, जसं येईल त्या क्षणी व्यक्त होऊन मोकळं व्हायचं. हां, नात्यांमध्ये काय चढ उतारी येतच राहतात, पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला प्राधान्य देणं हेच खरं प्रेम. कळलं? त्या आमरसापेक्षा जास्त प्राधान्य लस्सीला मिळत आहे. काय काही म्हणालास का? नाही, तुम्ही हे जे सांगितलंय ना, हे सगळं मी लक्षात ठेवेन. काय लक्षात ठेवायचंय? मला पण सांगा, म्हणजे मी याला आठवण करेन ना. नाही नाही बाबा, बिलकुल नाही. अगं काही नाही, जरा लेखाला 4 अमूल्य गोष्टींचे धडे देत होतो. कसले धडे मला पण सांगा. नाही नाही, आमच्यातलं सिक्रेट आहे ते बाबा. नाही पण ते माझेही बाबा आहेत. कसलं सिक्रेट? तुम्ही मला नाही सांगणार आहात? नाही नाही बाबा, नाही. आपण नाश्ता करायला जाऊया. चला, मी तुमच्याकडे थांबून होतो. चला आपण जाऊया. बाबा, आपले ब्रोकर आहे ना, तिला कशाला सांगायचं? काही गोष्टी आपल्यात राहू द्या. तिला सांगू नका. कन्फेस? काय ग, मोठ्या सुनबाईने परत कानाखाली वाजवली की काय तुझ्या? दाढ दुखते माझी. अक्कल दाढ येणार आहे बहुतेक. दाढेचं राहू दे, अक्कल तेवढी येऊ दे फक्त. प्रत्येक गोष्टीत काय रे चेष्टा करतोस तू? एवढं दुखतंय मला आणि तू कसं बोलतोयस? माझी विचारपूस कर, माझी काळजी घे, औषध घे असं म्हण, पण तू काय बोलणार? निशी मूर्ख, निशी पावळा, निशी अक्कल शून्य, हे असं बोलतोस तू. अरे पण निशी किती स्मार्ट आहे, निशी किती सुंदर आहे, निशी ब्युटी विथ ब्रेन आहे. यार, तुला ना किंमतच नाहीये माझी. मम्मा, तो केदार बघ, ते कपल खरंच खूप चांगले आहेत. ते एकमेकांना ऍडमायर करतात, रिस्पेक्ट करतात, आणि तू कसा वागतोस युवी माझ्याशी? हे काय आहे? तर काय घरच्यांनी शिकवलं नाही काय ग? ओट म्हणतात त्याला, ओट. लिपस्टिक आहे. मी नवीन लिपस्टिक घेतली, तू नोटीस केलंस? नाही. हे काय बघितलं का? हात अशी वाजवी ना कानाखाली एक, लिपस्टिक निघेल सगळी बाहेर. शांत बस जरा आता. ये असं करतोस तू. युवी तू ना, तुला काहीच वाटत नाही का माझ्याबद्दल? मला ना कंटाळा आलाय तुझ्या या अनरोमॅन्टिक ॲटिट्यूडचा. तू खरंच त्या केदारकडे बघ आणि शिक जरा त्याच्याकडनं. लास्ट स्टेज रे. काय झालं तुझं? काय झालं? बोल पटकन, काय झालं? बोल. तर दुखते. तर आधी सांगायचंच ना निशी, मी एवढा वेळ सांगायचं, मी काळजी घेतलीस ती तुझी बाळा. तुला काळजी वाटते माझी? बायको आहेस तू माझी, कमॉन. आपण ते सगळं नीट करून टाकूया. एक काम करतो, बाहेरून 2-3 सामान आणावं लागेल फक्त. ते आण, आपण करून टाकूया, सगळं नीट करून टाकूया. काय काय आणू? एक हातोडी, एक छन्नी आणि पकड लागेल आपल्याला फक्त एक. कशाला? ते दाढ आणि दात उपटून काढतो, खातो घशात तुझ्या. डेंटिस्ट आहे मी, इकडे आले. दाढ दुखते, दाढ दुखते. जा ना डेंटिस्ट कडे, जा ना. त्यांना सांग दाढ दुखते ते. अक्कल दाढ आली, अक्कल दाढ. तुझ्या डोक्यात अक्कल आली नाही आजपर्यंत. दाढे देणार आहे अक्कल तुला, मूर्ख. कमांडर, जैन सर. जैन सर. जय हिंद. जैन सर. केडी सर, नवीन अपडेट काय? कसला अपडेट? अहो तुमच्या लव्ह स्टोरीचा म्हणजे काय प्रोग्रेस होते की नाही? यांच्या तोंडाकडे बघून वाटतं यांची गाडी रिव्हर्स गिअर मध्ये चालली आहे. तुमच्या सल्ल्यावर जर पुढे जात राहिलो ना, तर तो दिवस पण लवकरच येईल. काय सजेशन देताय तुम्ही? तुमच्यामुळे ना गोष्टी अजून कॉम्प्लिकेट झाल्या. सर तुम्ही का लक्ष देताय त्यांच्याकडे? चेष्टा करताय ते तुमची. काही चेष्टा बिष्टा करत नाही तो, बरोबर बोलतोय. एक तर आम्ही तुम्हाला जे सांगतो नेमकं तुम्ही त्याचे उलट करता. अहो कपडे बदलले म्हणून काय नशीब पालटणार आहे का? स्वतःला योग्य दिशेने अशी मेहनत करावी लागणार आहे का नाही? नाहीतर तो हरपीत येईल आणि सिमरनला घेऊन मग बसा बघत. असं काही होणार नाहीये सर, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. असं काही होणार नाही. राहू द्या, तुमची काळजी तुमच्याकडेच ठेवा. मला वाटतं ना, आजकाल तुम्ही माझी वाटच बघता. कधी एकदाचे केडी सर येत आहेत आणि आपण त्यांची मजा घेतोय. हो मग. अहो सर, अशी प्रेमाची जखम ओली फळफळीत राहिली पाहिजे. एकदा का खपली बसली ना की तिचं सलनं कमी होतं आणि तेच नाही झालं पाहिजे. हो 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 कमांडर, काय बोलताय?
हे असे डायलॉग ना मिलियनियर्स काय ते बूमर्सच्या जनरेशनने पण कधी मारले नसतील. अरे ज्यांनी एक डायलॉग मारून प्रेमाची कबुली द्यायला पाहिजे ते देत नाहीत ना. तू आम्हाला काय बोलतो रे? हो आता त्या रस्त्यावर काय नोव्हेंटीचा बोर्ड लागले. बॉस डायरेक्ट काय म्हणाल्या, मी तुला त्या नजरेने पाहूच शकत नाही. मग काय झालं? एडी सर, बॉस काहीही म्हणू देत, पण तुम्ही मागे हटायचं नाही म्हणजे नाही. आता तर तुमच्यासाठी कॉम्पिटिशन पण वाढले, अजून जोमात काम करायचं. तेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही केडी सर. अहो हे पंजाबी लोक कोणालाही गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवतात. आता तर प्रत्येक पाऊल असं फुंकून सांभाळून सावकाश टाकायला पाहिजे है ना. हो कसलं सावकाश कमांडर. तुम्ही त्यांचा स्पीड बघताय ना, ह्या स्पीडनी जर ते चालत राहिले तर ह्या जन्मी नाही पुढच्या जन्मी प्रपोज करतील डिरेक्ट. केडी सर, आता डिफेन्स बस झाला, आता आपल्याला अटॅक करायला हवा. अटॅक? नेमकं काय करू मी? बॉसच्या डोक्याला बंदूक लावून तिच्याकडनं आय लव्ह यू बोलून घेऊ? काय बोलताय तुम्ही? आता अजून काय करू मी? अहो तसं नाही केडी सर, आता तुम्ही डिरेक्ट भिडा. तसं पण ना तुमच्याकडे वेळ खूप कमी राहिला. एवढ्या दिवसात जमलं नाही, आता काय जमणार आहे? जमेल आणि मी जमवून दाखवणार. हा केदार देवकी दयानंद खांडेकर शत्रू येण्याच्या आधीच बॉसवर प्रेमाचा अटॅक कसा करतो ना, ते बघाच आता. हा हरप्रीत, जर ह्याने बॉसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर असाच उडवून लागेन त्याला. बॉसच्या आणि माझ्यामध्ये मी कोणाला म्हणजे कोणालाच येऊ देणार नाही. हरप्रीत, राणीसाठी प्रयत्न चाललेत वाटतं. काय रे, पण हे असं एकटं खेळून जिंकण्यात काय मजा आहे? समोर कोणी स्पर्धक नको? अरे वा, डायरेक्ट राणीच्याच मागे लागलास. तिला तिचा वेळ दे, बाकीच्या सोंगट्या घे ना. का तुला भीती वाटतेय तुझा प्रतिस्पर्धक तुझ्या आधी तुझी राणी जिंकेल? नाही असं काही नाहीये. छान खेळतोयस की. तारिणी तुझा हाच खेळ बघून इम्प्रेस झाली असणार, हो ना? नाही, आम्ही हा खेळ एकत्र खेळलोच नाहीये. हो का? अरे मग खेळ. तारिणी तुझा हा गेम बघून नक्की इम्प्रेस होईल. तसं तुमचं लग्न झालंय, पण बायकोला इम्प्रेस करण्याचा एकही चान्स सोडू नकोस. काकू, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? लव्ह मॅरेज. काय सांगता? तेव्हा तुझे काका खूप हँडसम दिसायचे. दिसणारच, खांडेकर आहेत. तुझ्या तोंडून खांडेकर आहेत हे ऐकून ना खूप छान वाटलं. तुम्ही कुठे भेटलात? कॉलेजमध्येच. कॉलेजमध्ये असतानाच तुझे काका मला खूप आवडले होते.